तिथे 7 कॅटेगरीज असतात. फर्स्ट मी तुम्हाला आता सगळं सांगितलं किन्नर समाज. किन्नर समाजाची उत्पत्ती कुठून झाली, उत्पत्ती होत होत किन्नर समाज कशा पद्धतीने मुस्लिम रूढींकडे वळला, तिथून तो हिंदू संस्कृतीकडे कसा परत आला, इथपर्यंत किन्नर समाज. त्याच्यानंतर असतो तो जोगती समाज. जोगती समाज म्हणजे काय असतो, असा एक पुरुष असतो, अशी एक स्त्री असते, फक्त पुरुष नाही, असा एक पुरुष असतो, अशी एक स्त्री असते की जिला रेणुका देवीची, अर्थात ती साऊथ मध्ये जाऊन कर्नाटकात जाऊन यल्लम्मा झाली. रेणुका म्हणजेच यल्लम्मा. तिला त्या व्यक्तीला देवीची सेवा असते किंवा त्याच्या कुळामध्ये त्या देवी असतात आणि त्यावेळी त्याला मोती नावाचा एक प्रकार असतो, ज्याला दर्शनही म्हटलं जातं, मोतीही म्हटलं जातं. हे स्त्री आणि पुरुषाचे एकत्र अंश आहेत, हे समजून घेऊ शकतात तुम्ही कसे. रेड अँड व्हाईट हे पुरुष आणि स्त्रीचे दोघांचे एकत्र रूप आहे. सो जो गळ्यामध्ये मोती घालतो तो असतो जोगती समाज. जोगती समाजाची कुलदैवत असते, त्यांच्यासाठी दुसरं असं कुठल्या समाजाशी रिलेटेड नसतं. जोगती समाज हा एक वेगळा स्पेसिफाईड समाज आहे. त्याच्यामध्ये ते साडीही घालू शकतात, ते सोहळ्यावरही राहू शकतात, ते शर्ट पॅन्ट वरही राहू शकतात. आणि जोगती समाजामध्ये तुम्ही ट्रान्सजेंडरही असू शकतात. म्हणजे मी जोगती समाजाची आहे, मी ट्रान्सजेंडर असले तरी मी जोगती समाजात आहे. पण त्याच्यासोबत पुरुषही साडी नेसून देवीचा सेवेकरी म्हणून देवदासी प्रथेमध्ये मोडून तो देवीची सेवा करतो आणि तो जोगती होतो. पण तरीही तो जोगती असतो, मग तो स्पेसिफाईड ट्रान्सजेंडर नसतो. तो ट्रान्सजेंडर नसला तरीही तो त्या कॅटेगरीत मोडतो, म्हणजे तो स्त्रीत्वाकडे वळतो, मग तो त्याच्यामध्ये होतो. मग त्याच्यासाठी त्याला सर्जरी नाही करावं लागत किंवा कुठल्याही पद्धतीने त्याला स्वतःचं लिंग बदलावं लागत नाही. तो साडी नेसू शकतो. एखादा पुरुष साडी नेसून देवीचे मोती घालून तोही जोगती पंथामध्ये देवीचा सेवेकरी होऊ शकतो, तो दुसरा समाज. स्त्री ही असते, ती स्त्री सुद्धा मोती घालून देवीची सेवेकरी होऊ शकते, म्हणून तुम्ही तिला हिजरा नाही म्हणू शकत किंवा तुम्ही तिला लेस्बियन नाही म्हणू शकत, तुम्ही तिला जोगतीच म्हणू शकता, कारण हा विशेष ठरवलेला शब्द आहे. जोगती तो देवीचा सेवेकरी. मग किन्नरानंतर जोगत्याला जागा मिळते. अजूनही जोगती भरपूर समाज आहे. तुम्ही इकडे सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात गेलात तर तिकडे जोगती समाज खूप आहे. इकडे तुम्ही धुळे, नाशिक, मुंबई भागात जरी गेलात तर तिकडे जोगती समाज खूप आहे. जोगती समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे लिंग परिवर्तन केलेल्या लोकांना मोती घातल्यानंतर जोगती बनता येतं, परंतु तुम्ही जर मोती घातलेले असेल तर तुम्ही लिंग परिवर्तन करून जोगती समाजामध्ये भंडाऱ्याचे अधिकारी राहतात. कारण त्यांचं म्हणणं असतं जोगती हा स्त्री आणि पुरुष दोघांचा एकत्र अंग असतो, म्हणून तुमच्यातले जे हार्मोनल चेंजेस असतात ते हळूहळू होत असताना तुमच्या चेहऱ्यावर मिशी येणे, दाढी येणे, तुम्हाला पुरुषी आवाज राहणे, या सगळ्या गोष्टी करता येतात. मेडिकल सायन्समुळे काय होतंय, मी 2 इंजेक्शन घेतले स्वरयंत्राचे तर माझा आवाज बदलून जातो. ओके, यू आर एज्युकेटेड आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती, तर मी लेडीजचा आवाज करू शकतो. पण मी पूर्ण स्त्री झालेली असून मी माझा आवाज चेंज नाही केला तर माझ्यात मर्दानगी अजून तशीच आहे. माझा आवाज पुरुषी आहे ना, सो मी जोगती पंथात मोडते. सो दे विल ऍक्सेप्ट. बरोबर. पण पूर्ण तुम्ही चेंज केलं म्हणजे अगदी आवाजासकट. येस, मी जर पूर्ण स्त्री रूपात गेले ना तर मी जोगती समाजामध्ये त्या भंडाऱ्याचे अधिकारी नाही. बर बर बर. सो मी किन्नर पण पंथात मोडणार, मी जोगती पण पंथात, आणि प्लस मी एज्युकेटेड पर्सन साठी ट्रान्सजेंडर आहे, राईट. सो त्याच्यामुळे मी या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये घुसत असताना जोगती समाजाचा उल्लेख करून देताना सांगते की असंच काही ठरलेलं नाहीये की जोगती ट्रान्सजेंडर्स असतो किंवा जोगती पुरुषच असतो किंवा स्त्रीच असते. नाही, जो देवीचा सेवेकरी असतो आणि ज्याला देवीची सेवा येऊन हे गळ्यामध्ये मोती आलेले असतात, दर्शन आलेले असतात, तो असतो जोगती असतो. मग तो जोगती साडीवर तुम्हाला जोगती दिसला ना तर तो ट्रान्सजेंडरच असेल असं नाही. तो म्हणजे पुरुषही असू शकतो पण तो जोगती आहे. किंवा त्यांच्यामध्ये मी हेही पाहिलंय, टोपी घालून पूर्ण सदरा जब्ब्यावर पण मी पाहिलेले. मी सांगते ना, पुरुष पण असतात, म्हणजे ते शर्ट पॅन्ट वर पण राहू शकतात, ते सोहळ्यावर पण राहू शकतात आणि ते साडीवर पण राहू शकतात. बरोबर.
तो असतो जोगती का तो तीनही जीवन एकत्र असतात. बरोबर. तो असतो जोगती. किन्नरानंतर जोगती. त्यानंतर हिजरा कम्युनिटी बद्दल सांगणं तर एक वेगळाच अभ्यासाचा विषय म्हटलं पाहिजे. हिजरा हा शब्द खरं तर अरेबियन कंट्रीज कडून आला. काहीतरी वेगळा करणारा, काहीतरी वेगळ्या मार्गावर गेलेल्या व्यक्तीला हिजरा असं म्हटलं जातं. त्या शब्दाचा अर्थच तसा आहे. सो काहीतरी वेगळं करून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत पुढे निघालेला व्यक्ती मीन्स हिजरा. तर तो व्यक्ती पुरुष म्हणून जन्माला येतोच असं नाही. देव त्यांना तशा पद्धतीने लैंगिक बदल करून जन्माला. ही गोष्ट खूप रेअर आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये. भारतामध्ये खूप रेअरली असे पर्सन्स किंवा अशा लोकांचा जन्म होतो, बट होतो. आणि देन आफ्टर ते काय होतात, हळूहळू त्यांना त्यांच्या सगळ्या हार्मोनल चेंजेस 12-13 वर्षात कळायला लागतात. ते झाल्यानंतर ते पुढे साडीवर येतात किंवा त्या कम्युनिटीमध्ये जातात. आणि मग शेवटी हिजरा समुदाय हा मुस्लिम समाजाशी रिलेटेड आहे. सो ते मुस्लिम चालीरीती परंपरांमध्येच म्हणतात. आजही आमच्या कम्युनिटीमध्ये ज्याला दय्यार म्हटलं जातं किंवा ज्याला डेरा म्हटलं जातं, ज्याला किन्नर आश्रम म्हटलं जातं किंवा ज्याला आश्रम म्हटलं जातं, तृतीयपंथी आश्रम म्हटलं जातं, तिथे आता प्रथा मोडल्या बरं का. म्हणजे आता या समाजात हळूहळू मोडायला लागल्या. पण अजूनही असं आहे की तुम्ही तिथे दय्यारला जाताना टिकली लावू शकत नाही. तुम्हाला मुस्लिम समाजासारखंच जावं लागतं. तुम्हाला एंट्री नाहीये तिथे टिकली लागते. आता एवढे समजदार झालेत. म्हणजे आमचे जे सरताज असतात, म्हणजे आमचे नायक लोक असतात, तर आमचे नायक म्हणजे आमचे हेड असतात. सो ते पण एवढा समाजाचा विचार करायला लागलेत आता. आणि ते खरं तर समाजाचा खूप विचार करणारी लोक असतात. म्हणजे वकील आणि डॉक्टरांना वकिलांना जजला फेल करतील इतक्या उच्च विचारसरणीच्या नायक लोक असतात आमचे. आणि 7 घराण्यातली 7 नायक जे आहेत आमचे, तर ते आता इतके छानपैकी समजून घ्यायला लागले समाजाला. आणि खूप नायक लोक आमचे एज्युकेटेड भरपूर आहेत. सो त्यांनी समजून घ्यायला लागल्यामुळे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम संस्कृती हे वेगळं नाहीच रे, आपण फक्त इंडियन्स आहोत हे मान्य करून घेतलंय. मग तू टिकलीवर पण येऊ शकती, तू याच्यावर पण साडीवर पण येऊ शकते, तू ड्रेसवर पण येऊ शकते, तू कशी येऊ शकतेस. तू इथे जर आलीस तर तू आमची आहे, भारतीय म्हणून तू येस. तसं स्वीकारायला सुरुवात झाली आता. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आता इथे आहे की तुम्हाला नाही वाटत का तुम्ही उरफटले गेले, त्याच्यात बांधले गेले आणि याच्यातून आपल्याला बाहेर काही करता येत नाही. काय माहितीये का, समाजाने ऑलरेडीच असं आम्ही केलंय, पण समाजाने ऑलरेडीच असं करून टाकलंय. त्याच्यामुळे आम्ही आशे झालोय, असं करून घेतलंय, आम्ही स्वतःला दुरावलोय. समाज असा करून उभा राहिला ना तर आम्ही पण अशीच जाणार. एक कदम तू मागे बढो, 2 कदम हम बढे, अशा पद्धतीने तो हे करतात. म्हणून आम्ही गुरफटले वगैरे गेलेलं नाही. आणि समाजाला का बरं आम्ही दूर लोटतोय किंवा समाजात का नाही लोटतोय, हा तुमच्या प्रश्नातला दुसरा त्याच्यातला पार्ट होता. म्हणजे मी पूर्ण फिरून तिथे पुन्हा पोहोचलो. तर समाजाने काही गोष्टी करत असताना आणि आमच्याबद्दल विचार करत असताना किंवा आमच्याबद्दल काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या ठरवत असताना आम्हाला अदृश्य म्हणून त्या गोष्टींचा विचार केला की नाही ये हिजडो की नाही धरलंच नाही तुम्हाला. हा, मग ते धरलंच नाही. मग तुम्ही मेल फिमेल कॅटेगरीज केल्या, मग तुम्ही त्याच वेळी जर तेव्हा तुम्हाला एवढं माहिती होतं, मग समाजाला जे स्वतःला पुढारलेले म्हणतात त्यांनी त्याच वेळेस मेल फिमेल सोबत तिथे का नाही आधार टाकला. आता कुठे बँकिंग क्षेत्रामध्ये मेल फिमेल नंतर ट्रान्सजेंडर आता येतात. सो आता या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. तर ते सगळं आधी समाजाने केलं असताना तर आम्ही समाजात केव्हाच मिसळून गेलो असं त्या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत पोहोचलं. पुढे आता परत आपण तिथेच येऊयात की तुम्ही ह्या तीन पंथ सांगितले तुम्ही आता, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही असतं. हो. आणि अजून एक विचारायचं असतं की असं म्हटलं जातं हा की काही आमच्या लोकांची ही गुपित असतात, काही आमची अशी असतात गोष्टी की जी आम्ही इतर समाजाला सांगणारच नाही कधी. अशा काही आम्हाला शब्दा घ्याव्या लागतात. काही आमच्या अशी गोष्टी आहेत की ज्या कधीच आम्ही कळू देणार नाही. तर असं काही असतं का, ते असं उगीच म्हटलं जातं. एक जस्ट क्युरिओसिटी आहे. म्हणजे नाही, आमच्या समाजाकडून ही परवानगीच नाही आम्हाला तुम्हाला सामान्य लोकांना हे सांगण्याची, असं म्हटलं जातं. आम्ही पण सामान्यच असतो खरं म्हटलं तर. काय असतं माहितीये का,
कुछ राज राज ही रहणे असं म्हटलं जातं. तर असतात शिंपल्यांमध्ये काही साठवून ठेवलेले मोती, ज्या मोत्यांना खरंच तसंच ठेवावं लागतं की जेणेकरून त्यांची लकाकी आणि तेज वाढत जातं. सो या विषयाला मी इथेच तुम्हाला मध्ये हे करेल. आणि दुसरं त्याच्याबद्दल सांगेल की आपण किन्नर, जोगती, हिजरा इथपर्यंत आलो. त्यानंतर असतो आराधी. ऐकलंय का आराध्याबद्दल? ज्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा असतात, म्हणजे तुळजापूरच्या देवीचे येडेश्वरीचे भक्त असतात, गळ्यात कवड्याच्या माळा असतात, त्यांना आराधी म्हटलं जातं. ज्यांना परडी असते, परडी असते, बरोबर. आराधी या शब्दाचा अर्थच आपल्याला लगेच कळतो, अर्धनारी अर्धपुरुष. आराधी म्हणजे आराधा, जो स्वतःचा पुरुषित किंवा स्त्री वेश अर्धा धरतो आणि अर्धा देवीच्या सेवेत हे करतो. मग ती स्त्री असेल तर ती अर्धी देवाची, तो पुरुष असेल तर तो अर्धा देवाचा, म्हणून तो आराधी. तो एक त्याच्यातला. मग आराधी आमच्यामध्ये पण आराधी असतात. मी पण आराधी आहे. मला पण तुळजापूरची परडी आहे, मला पण येरमाळ्याची परडी आहे. माझा देवाराच येडेश्वरीचा आहे, माझा देवाराच येडेश्वरीचा आहे. या आषाढ महिन्यात माझी येडेश्वरीची पालखी निघते, मग मी पण आराधी आहे, मी त्याच्यात पण म्हणतो. सो आराधी म्हणजे काय असतं माहितीये का, की तो पुरुष असू शकतो, ती स्त्री असू शकते, तो ट्रान्सजेंडर असू शकतो, किन्नर असू शकतो, तो कुणीही असू शकतो, पण तो देवीचा सेवेकरी असल्यावर ज्याला हातात परडी येते, ज्याला हातात परडी येते आणि जो गळ्यात कवड्याच्या माळा घालून देवीचा सेवेकरी म्हणून मिरवतो, तो असतो आराधी. मग त्याच्यामध्ये काही स्त्री पुरुषाचे गुण पण असू शकते. एखाद्या स्त्रीमध्ये मर्दानगी पण असू शकते, एखाद्या पुरुषामध्ये थोडस बायकीपणा पण असू शकतो. काय असतं माहिती का, देवीची हवा येते किंवा देवीचा संचार होतो, म्हणजे त्याच्यामध्ये बायकीपणा थोडा, मग ते देवीच्या याच्यात होतं. मग ते पण आमच्या कॅटेगरीज मध्ये बोलतात. ती आमच्या कॅटेगरीज मधली चौथी कॅटेगरी, किन्नर, जोगती, हिजरा आणि आराधी, ही त्याच्यातली. मग त्याच्यानंतर भोपी, त्याच्यात पण पाचवी कॅटेगरी. भोपी मीन्स देवीचे सेवेकरी, देवीची पूजा करणारे अधिकारी. तुम्ही खूप सारे भोपी पाहिले असतील किंवा तुम्ही खूप सारे असे लोक पाहिले असतील की ते पण आमच्या पंथामध्ये रिलेटेड असतात. थोडस पण त्यांना पूजेचा मान असतो, पण त्यांचं तुम्ही बघितलं असेल त्यांचं थोडं बायकी वागणं असतं, बायकी चालणं असतं, हातवारी बायकी असतात आणि त्यांच्या बोलण्यात एक लकब बायकी असते. त्यांना तुम्ही हिजरा नाही म्हणू शकत, त्यांना तुम्ही किन्नर नाही म्हणू शकत, त्यांना तुम्ही ट्रान्सजेंडर किंवा जोगती नाही म्हणू शकत, त्यांना तुम्ही आराधी पण नाही म्हणू शकत. ती भोपी कॅटेगरीची असतो रांगडा मर्द, असतो रांगडा मर्द, पण त्याच्यातले जे चेंजेस असतात ना, ते देवीच्या सेवेमुळे, देवीच्या अंशामुळे तो तसं झालेला. मग त्याच्यामुळे तो त्या कॅटेगरी मध्ये मोडतो. म्हणजे हा माझा त्याच्यातला गाडा अभ्यास, खूप अभ्यास करून याच्यात. मग तो भोपी त्याच्यातला. मग येते कोती. मग कोती म्हणजे काय असतं माहितीये का, एक पुरुष असतो, तो पुरुष हळूहळू आपल्या फॅमिलीशी रिलेटेड काही गोष्टींमध्ये, मित्रमंडळी, भाऊ बंद असतात, मग तो थोडासा सेक्शुअलिटीकडे वळण्याच्या आधी, जी किशोरावस्था येण्याच्या आधी, त्याला क्युरियोसिटी असते, काय असतं पुरुष जीवन, काय असतं, हे कसं असतं, ते कसं असतं. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती का, ते एखादा घरातला मामाचा मुलगा, काकाचा मुलगा, भाऊ, नातेवाईक यांच्यासोबत ह्या गोष्टी करण्यामध्ये हे होतात, सेक्शुअली थोडेसे त्याच्यामध्ये हे होतात. मग त्यांच्यामध्ये काय होतं म्हणजे, तो असतो तर गडी, पण त्याला व्यसन बायकी लागून जातं, की त्याला एखाद्या पुरुषाचं अट्रॅक्शन वाढत. पण मग त्यालाही आपण गे नाही म्हणू शकत. नाही, गे आणि कोती वेगळं वेगळं, गे आणि कोती वेगळं वेगळं. बिकॉज कोती असा प्रकार असतो की तो अजूनपर्यंत, तो म्हातारा होईल तरी कोणाला कळत नाही, कधी कधी कळणारच नाही. म्हणजे त्यांनी स्वतःने सांगेपर्यंत कळणारही कळणार नाही. ती असते कोती. म्हणजे त्याच्यात बायकी हावभाव पण काही तुम्हाला नाही. अहो, चांगला मर्द असतो आणि मर्द असणारा व्यक्ती ज्याला पुरुषांचं अट्रॅक्शन असतो तो कोती असतो. आणि गे कॅटेगरी म्हणजे काय माहिती का, जे शर्ट पॅन्ट वर राहतात, पुरुष असतात, त्यांना सगळं पुरुषांसारखं असतं, पण त्यांचे हावभाव पण बायके असतात आणि त्यांना सवयी पण बायके असतात, त्यांना तुम्ही आता गे म्हणता. आणि गे म्हणजे काय असतं माहितीये का, गे म्हणजे पुरुषाला पुरुषाची अट्रॅक्शन असणं. गे म्हणजे असं
कोती म्हणजे काय, कोतीला फक्त दुसऱ्या पुरुषाकडून स्वतःचं समाधान करून घेणं असतं, तो कोती असतो. आणि गे काय असतं माहितीये का, की गे म्हणजे एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाचं अट्रॅक्शन, दुसऱ्या पुरुषाला या पुरुषाचं अट्रॅक्शन, म्हणजे दोघांना समलिंगी. बरोबर, त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये गे म्हणतात, समलिंगी. कोती समलिंगी नसते. कोतीला फक्त पुरुषाचं अट्रॅक्शन असं असतं. जे समलिंगी असतात ते गे असतात. मग त्यांना तुम्ही इंग्लिश मध्ये गे म्हणतात, मराठीमध्ये समलिंगी म्हणतात. कोती जी असते ती थोडीशी वेगळी असते. ती पुरुषी जीवन जगत असताना पण तिला एखाद्या पुरुषाचा संघ हवा, ती कोती. देन आफ्टर येतो पंती, 7वी कॅटेगरी. किन्नर, हिजरा, ज्योती, आराधी, गोपी, कोती आणि मग पंती. आता पंती म्हणजे काय, की असा एखादा पुरुष ज्याला स्त्रियांपेक्षा कोती, ट्रान्सजेंडर्स किंवा इतर बायकी हावभाव असणाऱ्या लोकांचं अट्रॅक्शन असतं, त्याला म्हणतात पंती. तो मर्द असतो. मी का मर्द हा शब्द का वापरते, लोकांसाठी. पुरुषाला मर्द म्हटलं तर तो मर्द पुरुष असतो, स्त्रीला बाई म्हटलं तर ती स्त्री होते. आणि मग आमच्या वेगळ्या कॅटेगरीज येतात त्याच्यात. मग मर्द वडी असतो म्हणजे काय, तो धडधाकट पुरुष असतो, त्याच्यात पूर्ण पुरुषत्व असतं, पण त्याला अट्रॅक्शन स्त्री सारखंच पुरुषाचं. बायोसेक्शुअल तुम्ही त्याला, पण इथे बायोसेक्शुअल तसं नाही. पंथी म्हणजे काय, की त्या पंथीला फक्त ट्रान्सजेंडर पर्सन्स किंवा कोती किंवा असे गे असतात त्यांचंच अट्रॅक्शन असतं. त्यांना असं स्पेसिफाय स्त्रीचं अट्रॅक्शन नसतं. म्हणजे त्यांना मुलींपेक्षा मुलांसोबत असं अट्रॅक्शन असतं, ते असतात पंथी. आणि आमच्या जे हे असे 7 कॅटेगरीज आहेत, तर आमच्या याच्यामध्ये कसं, आता मी कोणी सपोज आता मला कोणी ओळख करायला किंवा माझ्या कम्युनिटीचे लोक भेटले ना, तर हा माझा पंथी. माझा नवरा म्हणजे माझा पंथी. पंथी कधी, आता हा तर माझा नवरा आहे, माझा पंथी नाही, हा माझा नवरा आहे. पण जो बॉयफ्रेंड असतो ना त्याला आम्ही पंथी म्हणतो. आता आणि तुम्ही जे म्हणालात ना की काही गुपित आमच्यामध्ये ठरवून ठेवलेले असतात, असं नाही. आमच्यामध्ये एक वेगळी भाषा ठरलेली असते. आमच्यामध्ये काही अशा गोष्टी असतात की ज्या मृत्यूशी रिलेटेड किंवा जन्माशी रिलेटेड किंवा देवीशी, बहुचारा मातांची पूजा करतो आम्ही, तर त्यांच्याशी रिलेटेड काही अशा गोष्टी असतात, म्हणजे प्रसंग असतात, रिच्युअल्स तुमच्या ते अशा असतात की ते फक्त आमच्या पुरते मर्यादित असतात. म्हणून ते अशी कोणाला सांगण्यासारखे किंवा लपवण्यासारखे असं वेगळं काही नसतं. पण आमच्यातलं आमचं काही असतं असं म्हणतात ना, सगळेजण असे म्हणतात. तर मी पण तेच तुम्हाला उत्तर सांगतो. आणि परमिशन नसती बिसती असं काही नाही. पण आमच्यातल्याच काही चाली रूढी परंपरा अशा असतात की त्या आम्ही जपून ठेवल्यात तर आम्ही सन्मानित राहतो. आमच्यातल्या त्याच गोष्टी जर आम्ही उघडपणे बोललो तर कदाचित आमच्या अस्तित्वाला धक्का लागण्याची शक्यता आहे आणि एक दृष्टिकोन पण बदलू शकतो लोकांचा. सो त्याच्यामुळे शिंपल्यात असलेला मोतीच नेहमी चमकतो असं धरून चालायचं. सो तुम्ही त्या चालीरूढी परंपरांना माझ्या समाजाच्या, आमच्या समाजाच्या तसेच शिंपल्यात लागते. पण एक लक्षात ठेवा की तो कधी ना कधी शिंपला उघडणार आहे. पण तो माझ्या थ्रू असू देत किंवा इतर कोणाच्या थ्रू असू देत, पण तो उघडणार आहे. आणि कधीतरी एक दिवस असा आहे की सगळे एकत्र येणार आणि या विषयावर उघडणार, ही मला खात्री आहे. कारण आता छान पुढारलेला आणि चांगल्या विचारांचा समाज झालाय. एज्युकेटेड पर्सन्स आहेत आमच्याकडे भरपूर, हळूहळू बोलतील लोक. आता तुम्ही हे 7 मला हे सांगितले बरोबर, ह्या तुमचे हे गट म्हणूयात आपण, हे गट आहेत. तर ह्या प्रत्येक गटामध्ये म्हणजे तुम्ही मग एकमेकांशी जेव्हा बोला असं तुम्हाला ही व्यक्ती ह्या गटातली, ही ह्या गटातली, हे तुम्ही त्यातले जे तुम्ही हे शेवटचे 2 सांगितले हे डिक्लेअर करणं म्हणजे ओपन होणं किंवा नाही आपण जे म्हणतो ते त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. की त्यांनी हे सांगणं किंवा न सांगणं हे त्याच्यावरती अवलंबून, बरोबर. त्याला कंपल्शन नाहीये की त्यांनी त्या गटाचा भाग व्हावा, डिक्लेअर करून त्यांनी त्या गटाचा भाग व्हावं असं कंपल्शन. पण आम्हाला कळतं ना, नजरेचं म्हणजे नजरेने त्या गोष्टी आम्ही जाणू शकतो. सपोज एखादा मुलगा माझ्या समोरून जर गेला ना, तर त्या मुलाची नजर, त्या मुलाची चाल आणि त्या मुलाच्या वागण्या बोलण्यातला जो इंटेन्शन असतो ना, तो बघितल्या मोठी आहे
लगेच आम्ही एकमेकांना चर्चा, लगेच आम्ही म्हणणार एक होती जरा, किंवा मी तो बघितला असं असं केलं की तो मागे वळून बघितला चाकोती म्हटली मी तुला, असं ओळखू शकता. आम्ही नाही ओळखू शकणार, नाही ओळखू शकणार. ही नजर फक्त आमच्याकडे असं, तर ते कळतं हळूहळू. ते पण ओपन व्हायला लागले. मग शर्ट पॅन्ट घालणं, त्याच्यावर ओढणी घेणं, मग शर्ट पॅन्ट घालून एक कान पूर्ण टोचणं, वन साईड करणं, मग असं असं करत चालणं, लगेच कोत्या कळायला लागल्या. आता खूप लोकांना कळायला लागलं ही कोती वन साईड, असं भांग घेतलं असं लगेच कळत. आणि टिकटॉक मुळे खूप कोत्या मोकळ्या झाल्या, कळायला लागलं कळायला लागलं. आणि ह्याच्यामध्ये आता फक्त एक व्यवसाय म्हणून, म्हणजे आता हे खूप झालंय हा प्रमाण, की नाही नॉर्मल पुरुषच असतो तो, पण फक्त एक पैसे मिळवण्याचं साधन म्हणून जे फेक आहेत, फेकच म्हणत आपण, खोटेच आहेत आमच्या भाषेत त्यांना आम्ही रायरन म्हणतो. हा, तर हे लोक ओळखायचे कसे? तर ते बोटावर मोजणे इतकी अशी लोक आहेत. तसं काय झाले माहिती का, मी माझ्या समाजाला विरोधाभास म्हणून नाही बोलत, माझ्या समाजाला विरोध म्हणून नाही बोलत, पण अशी काही लोक आहेत की जी आमच्या समाजामध्ये फक्त या कामासाठी एंटर झाले. बर, की आता दुसरे नाहीच आहेत ना चांगले मागणारे, किंवा जर सपोज ट्रान्सजेंडर किंवा कोती किंवा हे जे आहेत किन्नर समाजातले लोक, किन्नर समाजाने स्वतःला देवत्व शी रिलेटेड करून घेतलं. जोगती समाज तर पूर्णपणे देवीचा सेवेकरी, आराधी देवीचा सेवेकरी, भोपी हे आहे. पण हिजरा जी कम्युनिटी आहे, तर आता काय झालंय माहितीये का, प्रमाण कमी झालंय. मग प्रमाण कमी झाल्यामुळे काय झालंय माहिती का, तुला काही नाही, चला मांग केला तुझे कोण देखता नाही, असं पण चालू आहे. त्याला आम्ही राहिलं म्हणतो. आणि त्यांना जर सापडले ते एरियामध्ये, कपडे काढून नागडा करून मारतो पण, परत हिंमत नाही होणार. बरोबर, असा पण प्रकार आहे. मग त्याच्यात आम्हीच लोक त्यांना नावं पण ठेवतो ना, आम्हाला ते सापडतात लगेच, लक्षात येतात, आम्ही लगेच शोधू शकतो त्यांना. आणि हळूहळू कळायला लागतं. आणि जे काही आहेत ना एज्युकेटेड पर्सन्स, त्यांना कळतं ट्रान्सजेंडर काय असतं. एखाद्या पुरुषाने जेव्हा जसं मी आता आले तुम्हाला कसं सांगितलं, ठीक सांगावं लागतं आपल्याला. बाकीच्या लोकांना नाही का, बाकीचे लोक माझ्याकडे बघतात, अरे ती साडी, तिला तर केस दिसतात गाडीला, असे विचार करणार. अरे पण त्यांना माहित नाही ना ते काय चाललंय. ज्याला कळायचं त्यालाच कळतं. त्यामुळे आमच्या कम्युनिटीशी रिलेटेड बोलताना मी असं सांगेल की काही गोष्टी अशा आहेत आम्हालाच माहिती ठेवल्या, लोकांना सांगायची गरजच नाही. आता ह्याच्याशी रिलेटेड अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की मी माझ्या वाचनात जे आलेले आहेत काही एक्सपिरियन्स लोकांचे, तर त्याच्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा त्यांना पश्चाताप होतो, अशीही लोक आहेत. तर मी तुमचं मत विचारेन याबद्दलचं, की तुम्हाला असं कुठं वाटलं होतं की अरे हे आपण चुकीचं केलंय, किंवा हे करताना आपण करूया का नको असं कुठे वाटलं होतं? नाही, मी आई वडील गेल्यानंतर थोडीशी स्वतःचं माइंड सेट करून घेतलं होतं एज्युकेटेड असल्यामुळे. तर मी स्वतःला या सगळ्या गोष्टींमध्ये ना मोकळेपणा दिला होता. आणि काय म्हणतो आपण त्याला, व्यक्ती स्वातंत्र्य ते दिलं. मी पुरुषी आयुष्यापेक्षा साडीवर जास्त समाधानी राहू शकते, हे मी ठरवून घेतलं. खूप जण असे आहेत की त्या लोकांना ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एखादा साथ देणारा व्यक्ती नाही. म्हणजे मी थोडं मोकळं बोलते. अगदीच काय होतं माहितीये का, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन एक प्रकार असतो प्रत्येक व्यक्तीच्या आहे. तो आपल्या शरीराचा आणि नैसर्गिक अविभाज्य घटक आहे सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन. बेसिक तुमच्या अन्न वस्त्रापैकीची एक ती नीड आहे. ती नीड आहे. आपण काही संन्यासी नाही की आपण सगळ्या आपल्या 5 इंद्रियांवर प्रभुत्व मिळून आपण साधू वगैरे झालो. तर असं पण असतं. तर त्याच्यामध्ये काही जण असतं की त्यांना एखाद्या पुरुषाचा संगच मिळत नाही, किंवा त्यांना कोणी असं समजून घेणारच मिळत नाही. मग त्यांना मी अशी झाली म्हणून मी अशी झाली, मी अशी आहे म्हणून मला असं झालं. मग काहींना पश्चाताप येतो, काहींना येतो. खूप क्वचित असे बोटावर मोजणे आहेत. आणि खूप जण असे म्हणतात, बाई मी अशी होऊन मला पश्चाताप. खूप म्हणजे अगदी माझं जेव्हा सर्जरीसाठी जाणार होते ना, तेव्हाही मला 2-4 माझ्या फ्रेंड सर्कल सगळेजण जसं हे करतात, साडी घालणार आहेत किंवा जाणार आहेत, काही करणार आहेत. तसं नाही राहायचं. मला एक वेगळं आयुष्य जगायचं, बाईसारखं आयुष्य जगायचं. मला बाई नाही व्हायचंय, पण मला बाईसारखं आयुष्य जगायचंय. पण माझ्या समाजाला सोबत
सो मला आता तर काही 12 महिने झाले ट्रान्सफॉर्मेशन, अजून तर काही नाही. तर बऱ्यापैकी विचारून झालं. आता फक्त एक मेन की तुमचा काय पुढचा विचार आहे, म्हणजे भविष्यात काय करण्याचा किंवा काय, म्हणजे सगळ्यासाठीच एक तुमच्या सगळ्या कम्युनिटीसाठी पण, आणि असं काय काम करायची इच्छा आहे तुमची? हो, माझ्या कम्युनिटीसाठी जर म्हणाल तर माझ्या कम्युनिटीसाठी मला असं वाटतं की माझ्या कम्युनिटीला शिक्षणासाठी मी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म द्यावा. त्यासाठी मी प्रयत्न करते आहे सध्या, आणि लवकरच ती न्यूज पण मी सगळ्यांना देईनच. एवढे 4-6 महिने किंवा फार तर फार वर्ष लागेल मला सगळ्या त्या परमिशनसाठी. पण तुम्ही अशी जी गे बॉईज आहे, ट्रान्सजेंडर आहेत, जोगती आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही, आणि शिक्षण घेता येईल आणि काहीतरी स्पर्धा परीक्षा किंवा मार्गदर्शनामुळे मोठं होता येईल अशी एक सोय लावते आहे सध्या. ती 100% मी पूर्ण करणारच, आणि लवकरच मी डिक्लेअर पण करीन ते. बट सगळं काय असतं माहितीये का, सगळं हातात आल्यावर केलं की मज्जा येते, मग ते एक करते आहे. आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त माझ्या कम्युनिटीतल्या लोकांसाठी जसं तुम्ही काउन्सिलिंगचं म्हणालात, खरंच काउन्सिलिंगची गरज आहे. की आता स्त्री पुरुषांसारखं वेगळं अर्ध जीवन जगण्यापेक्षा आपण आपला समाज वेगळा आहे असं म्हणून, किंवा आपल्या काही गोष्टी चालीरूढी अशा लपवून ठेवून, किंवा आपल्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपण लोकांपासून हाईड करून ठेवल्यामुळे कदाचित लोकांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज असू शकतात. तर ते दूर होण्यासाठी अशा सगळ्या गोष्टींचे सेमिनार्स, काउन्सिलिंग झाल्याच पाहिजे, आणि ते मी अरेंज करणार. त्याचा प्रयत्न आहे. नक्कीच मी एका काउन्सिलिंगसाठी किंवा एका सेमिनारसाठी अरेंजमेंट करणार लवकरच, ते पण प्रयत्न आहेच. आणि दुसरं माझं तर मी पर्सनली असं म्हणताना माझ्याबद्दल काय जर भविष्याचा विचार, तर मी ते तुम्ही ऐकलं असेल की एका पुरुषाने काहीतरी टेस्ट ट्यूब गर्भपिशवीपासून 3 बाळांना जन्म दिला. मी पण तशा काहीतरी विचारत आहे. मला इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर व्हायचं आहे जी स्वतःच्या बाळाला. अरे वा, छान, किती छान गोष्ट आहे. आणि तसं पण व्हायचंय हे फक्त विचारा, पण एक ध्येय असतं नाही का. आता माझं आधी ध्येय होतं की मी एक चांगली स्त्री बनून दाखवावं. मग माझं ध्येय होतं मला सून बनून दाखवायचंय, मला संसार करायचा, माझा संसार. मग मला आई पण व्हायचं. हो, मला माहिती मला भरपूर लेकर आहेत की त्या लेकरांना मी सगळ्यांसाठी आई साहेबच आहे, आई आहे. पण तरी पण माझं असं एक स्वप्न आहे की आमच्या दोघांचं एक बाळ. आणि तरी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर सपोज कुठेतरी अडचणी किंवा कुठली, आता तब्येत फार 2 सर्जरीज होऊन गेल्या, त्यामुळे खूप त्रास होतो. सो त्याच्यामुळे जर कदाचित थोडस मी इग्नोर केलंच या गोष्टीला. मला असं वाटतं की मी फर्स्ट ट्रान्सजेंडर अशी आहे की जिने स्वतःचा जीवन प्रवास एका पुरुषी जीवनापासून साडीपर्यंत मोकळा दाखवला. मी फर्स्ट ट्रान्सजेंडर आहे जी लग्न करून कोणाच्या तरी घरी नांदायला गेली, आणि मला फर्स्ट ट्रान्सजेंडर आई म्हणजे सगळ्यात पहिले मी एकटीने काही ठेकाणे घेतलंय. तर असं कोणीतरी दुसऱ्याने पण त्याच्यासाठी ट्रायअप करावं, म्हणून तिथे कदाचित मी मागे पुढे होईल. म्हणजे स्थिर आहे पण मागे पुढे होऊ शकते कदाचित, कारण माझ्या नवऱ्याचं म्हणणे आताच तुझं एवढा त्रास होत होता, नंतरचं कशाला तसं. पण मग आम्ही दोघं जर आई वडील व्हायचंच ठरवू, तर मग एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घ्यायला कुठेच मागे पड. आणि मुलगाच नाहीये, एक मुलगा एक मुलगी, आणि ते तर फायनल आहे. मी गर्भपिशवी लावून बाळाला जन्म देईन की नाही माहित नाही, बट एक मुलगा आणि एक मुलगी आम्ही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दत्तक घेणार. अरे वा, किती छान. हे फायनल आणि 100% आहे. आम्हाला पण खूप मोठी गोष्ट आहे ज्यांना आई वडील नाही अशा अनाथ मुलांचं हे खूप पुण्याचं काम आहे. मी अनाथ मुलांच्या शिक्षणाचं वगैरे सगळं हे करते ना, तर मला त्या सगळ्या गोष्टी खूप हे होतात. पण मला कधी फोटोग्राफी किंवा व्हिडिओ काढून आणि लोकांना मी यांना मदत करते दाखव, हे कसं डिस्कशन चाललं हे मला व्हिडिओतून लोकांना दाखवायला आवडेल की काहीतरी चर्चा होते आणि ती लोकांना माहिती झाली पाहिजे. बट असं मी एखाद्या अनाथाला जाऊन असं ते तुला केक आणि तुला चॉकलेट, फालतूगिरी वाटते हो मला. तुम्ही एखाद्यावर काही उपकार नाही करत आहे, तुम्ही त्याचं करताय, ते नको, तसं नाही करायचं. मी काय करते ना याचा हिशोब परमेश्वर ठेवतो, आणि कितीही काही झालं तरी माझा शेवट विश्वास त्याच्यावर. मी शेवटपर्यंत म्हणत असते, करता करविता तो आहे. स्वामींच्या हाती एकदा दिलं सगळं आणि म्हटलं की स्वामी मी नावेत बसली, माझी नाव किनाऱ्याला लावा, की स्वामी माझं सगळं खरंच. आम्ही सगळे, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की मी स्वामी समर्थांची भक्त आहे, तेव्हा मी तुम्हाला उत्तर नाही दिलं, पण आम्ही सगळे तृतीयपंथी जोगती समाज स्वामींशिवाय काहीच.
अरे वा. आमच्या घरांमध्ये स्वामींचे आता अंगावर काटा येतो बघा आता. स्वामींची जगदंबा स्वरूपातली फोटो असतात. हो, त्यांचं किती छान अर्धनारी नटेश्वरच्या याच्यात सुंदर त्यांचं हे नाही, आहे. मी पण यांना म्हटले आता आम्ही फोटोज बनवायला लागले ना, तर मला एक म्हणजे शंभूचा अर्धनारी फोटो आणि एक स्वामींचा स्वामींचा एक. फोटो. आमच्या अनेकांच्या घरामध्ये ते फोटो असतात. बहुचरा माता, स्वामींचा फोटो आणि अर्धनारीश्वर. स्वामींचा तर त्यातला फार सुरेख होतो. फार सुंदर दिसतात. खूप आवडतात. म्हणजे स्वामींनी ते रूप घेतलं, शिव पार्वतीने ते रूप घेतलं, तेव्हा त्यांना पूजलं गेलं. मग आम्ही रूप घेतल्यानंतर आम्हाला का असं हिनवलं गेलं याचा विचार शेवटपर्यंत आणि खंत तर आयुष्य. अजून पुढे ओके. आता प्रश्न त्याचं काय सगळं असं समाधान झालं माझं छान. खरंच. आता एक पुढची गोष्ट म्हणजे की मी तुम्हाला म्हणलं तसं की मला इथं काउन्सिलिंगची आवड म्हणजे गरज तर आहेच आहे. पहिले मी ठरवलं, मी माझ्यापुरतं ठरवलं की 50 सेशन्स मी पुण्यातले बाहेरून आले तरी मला आवडेल, असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. त्यांच्या आणि माझ्या सोयीने मी जरूर करीन, म्हणजे मला अगदी आनंद होईल हे करण्यामध्ये. तर आणि मला तुम्हाला पर्सनल करायला आवडेल की एकत्रपणे सगळ्यांना करायला? कसंही मी म्हणलं तसं त्यांच्या सोयीने मला काहीही चालेल. बरं, एक सेमिनार अरेंज करू. हो, अगदीच जरूर. हेही आहे. आणि मला केस स्टडीसाठी काही लोक लागतील, तर पर्सनली मला तुम्ही कोणी अजून देऊ शकला तरी चालेल. केस स्टडीसाठी कशी लोक लागतील? सगळ्या ह्याच्यामध्ये 7 कॅटेगरीची 7 लोक. मग तर फारच छान. मग काय असं म्हणजे मी वा माझ्या थिसिस म्हणजे दिली मी तशी 7 लोक, जी तुम्हाला खरोखर म्हणजे काय माहिती का, उगाच लोक द्यायची स्टडीला म्हणून द्यायची नाही. तुम्हाला त्याच्यातली तुम्हाला कशी लोक द्यावी लागणार. 7 म्हणतायत ना, तुम्हाला 14 लोक द्यावी लागणार. कशी माहिती की प्रत्येक याच्यामध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला दाखवाव्या लागतात. असं पण असू शकतं, असं पण. तुम्ही माझ्यावरच अनुभव घ्या. मी तुमच्या समोर आता अशी आहे, पण माझ्यासारखे दुसरे जर तुमच्या समोर येऊन बसले तर ते वेगळे असतात. दोन्ही स्वभावांचा अभ्यास करा. मी नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर त्या लोकांची, मी असे पुण्याचे ठराविक लोक ठरवावे लागतील. ते पुण्याचे, पुण्याबाहेरचे सुद्धा असं काही नाहीये. म्हणजे मी म्हणलं तसं त्यांच्या सोयीने माझ्या सोयीने आम्ही वेळ ठरवून घेऊ, काही चालेल, मला काहीच प्रश्न नाही. ओके, नक्की चालेल. मी त्याबद्दल पण तुमच्याशी